अॅनिव्हर्सरीच्या आठवडाभर आधीपासूनच ते जरा अपसेट वाटत होते. मी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं नाही. म्हणाले, असं काहीतरी आहे जे तुला ऐकायला आवडणार नाही. ते काय होतं हे मला जाणून घ्यायचंय. आणि हो, आणखी एक गोष्ट आहे. ते त्या रात्री आपली विल वाचून दाखवणार होते. त्यात काही धक्कादायक गोष्टी असतील असं ते मला म्हणाले होते. बहुतेक ते विल पेपर्स आणण्यासाठीच बेडरूममध्ये परत गेले असतील. तिथे एक मजबूत जर्मन सेफ आहे, जिला एक 7 अक्षरी पासवर्ड आहे. तो फक्त रायचंद साहेबांनाच ठाऊक होता. जेव्हा त्यांची डेड बॉडी सापडली तेव्हा तिथे पेपर्स नव्हते. म्हणजे ते सेफ बाहेर काढण्याआधीच त्यांचा खून झाला होता. आता अडचण अशी आहे की सेफ उघडायची कशी. मी 2दा प्रयत्न केला, पण पासवर्ड चुकला. तिसराही प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला तर सेफमधील थ्रेट मेकॅनिझम सुरू होईल आणि पेपर्स जळून खाक होतील. कदाचित रायचंद साहेबांचा खून होण्यामागे त्या विल पेपर्समधील गुपितं देखील कारणीभूत असू शकतात. मला ते पेपर्स हवेत, ॲट एनी कॉस्ट. मला ते पेपर्स हवेत डिटेक्टिव्ज, ॲट एनी कॉस्ट. रीना मॅडम अधिकारवाणीने म्हणाल्या. म्हणजे तुमची 2 कामं आहेत होलसेलमध्ये. एक खुन्याला पकडणं आणि दुसरं पेपर तिजोरीतून बाहेर काढणं. मग फी पण डबल लागेल मॅडम. सचिनने लगेच संधी साधली. ट्रिपल देईन, पण पेपर्स सही सलामत माझ्या हातात पडल्यावरच. मॅडमने अट ठेवली. ओके, आम्ही प्रयत्न करू, पण तुम्ही ट्राय केलेले 7 अक्षरी 2 पासवर्ड सांगा, म्हणजे पुन्हा त्यात चुका व्हायला नको. राजेश पेन आणि डायरी बाहेर काढून म्हणाला. मी सांगण्याची काही गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? यू हॅव प्रोफेसर ऑन युअर साइड. ज्यांनी माझ्या ग्रँडसनच्या कपड्याचा रंग न बघता सांगितला त्यांना मी ट्राय केलेले 2 चुकीचे पासवर्ड गेस करणं काहीच कठीण नाही. दे वर व्हेरी ऑब्वियस. सूचक हसून रीना मॅडम निघून गेल्या. बघितलंस, म्हणून मी कुठे जास्त डोकं लावत नाही होलसेलमध्ये. मग लोकांच्या अपेक्षा वाढतात. आपलं कसं सुंबडीमध्ये कोंबडीसारखं आहे. पटकन घेतले की नाही 2 करोड वाढवून. त्यातले 1 फक्त माझे असतील रताळ्यांनो. माझ्या बिब्लिनेअर होण्याची सुरुवात इथूनच होणार आहे. सचिन रात्रीच्या प्रहरी दिवास्वप्न पाहू लागला. पेपर सुखरूप तिजोरी बाहेर आले तरच मिळणार आहेत 2 करोड एक्स्ट्रा. अजून मिळाले नाहीत. तुझं तर सगळं असं आहे की दर्यात मासा आणि घरात ससा, राजेश म्हणाला. पण भेंडी काय असतील रे ते 2 चुकीचे पासवर्ड, विजय डोकं खाजवत म्हणाला. त्यात काय मोठं आहे बिनअनुभवी वाटाण्यांनो. 1 ते 7 नंबर एकदा सुलट आणि एकदा उलट टाकले असतील त्यांनी होलसेलमध्ये. सचिनने अंदाज बांधला. तुझ्या एटीएम कार्डचा पिन आहे काय तो? आणि लॉक न्यूमरिकल नाही अल्फाबेटिकल आहे भेंडी, विजय म्हणाला. ए बाबा विजय, असे कठीण कठीण शब्द नको वापरूस त्याच्या समोर. काही भलताच अर्थ काढेल तो त्याचा, राजेशने सावध केलं. तेवढा वेळ नाही भोपळ्यांनो माझ्याकडे. मी बिब्लिनेअर कसे बनायचे याचं चिंतन करणार आहे थोडा वेळ डोळे मिटून. मला अजिबात डस्टबिन करू नका होलसेलमध्ये. असं बोलून सचिनने पलंगावर जाऊन डोळे मिटले आणि मिनिटभरातच चक्क घोरू लागला. राजेश, आण तुझी डायरी आणि लिहून घे ते 2 7 अक्षरी चुकीचे पासवर्ड, जे रीना मॅडमच्या मते अतिशय ऑब्वियस आहेत. पहिला DIAMOND, डायमंड, ज्यामुळे रायचंद यांचं आयुष्य बदललं. आणि दुसरा EMERALD, एमेराल्ड, या बंगल्याच्या नावातील मुख्य शब्द. मला 90% खात्री आहे की मॅडमनी हेच 2 पासवर्ड ट्राय केले असणार. मी म्हटलं. तुझे निरीक्षण आणि अंदाज इतके अचूक असतात बाबा की कधी कधी आम्ही कशासाठी तपास करायचा ते कळत नाही. तू थेट खुन्याचं नाव सांगूनच मोकळा का होत नाहीस? मतलब साप भी मरे और लाठी के भी 2 तुकडे, राजेश कौतुकाने म्हणाला. खरी म्हण
साप भी मरे और लाठी भी ना तुटे अशी आहे. पण जाऊ देत. तिथे दुर्लक्ष करून मी म्हटलं, अरे मित्रा, इतकं सोपं नाही आहे ते. जसं आपण खुन्याला शोधण्याचा प्रयत्न करतो तसं तोही स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतोच की. शिवाय हत्या करण्याआधी त्याने जी पूर्वतयारी केलेली असते ती वेगळी. त्यामुळे खुनी कोण आहे हे इतक्यात सांगता येणार नाही. पण तो रायचंद साहेबांच्या अगदी जवळचा आहे आणि या घडीला मॅन्शन मध्येच आहे एवढं नक्की. मी समुद्राकडे पाहत म्हटलं, काय म्हणतोस भेंडी, खुनी घरातलाच आहे? विजयने अविश्वासाने विचारलं. नाही तर काय, एवढी Z+ सुरक्षा व्यवस्था भेदून बाहेरचा कोणी येईल आणि खून करून मॅन्शन बाहेर सर्वत्र लावलेल्या शेकडो CCTV कॅमेऱ्यात न दिसता पसार होईल असं वाटतंय का तुम्हाला? मी स्पष्ट केलं. त्यानंतर आम्ही केसवर बरीच चर्चा केली. पुढे काय करायचं ते ठरवलं. सचिनचं सोफ्यावर मेल्यासारखं आडवं पडून जोरदार आत्मचिंतन सुरू होतं. त्यात बाधा नको म्हणून आम्ही आपापल्या खोलीत जाऊन झोपलो. रीना मॅडमच्या अनुमतीने आम्ही द एमेराल्ड मॅन्शनच्या लायब्ररीला इंटरोगेशन रूम बनवलं. क्वचितच कुणी या लायब्ररीत येत असे. इथूनही समुद्राचा नितांत सुंदर देखावा दिसायचा. लाटांची गाज ऐकू यायची. अशा प्रसन्न वातावरणात घरातील एकेका सदस्याला बोलवायचं, बोलतं करायचं. त्यातून खुन्यापर्यंत घेऊन जाणारे धागेदोरे मिळतील असा विश्वास होता. सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशी रोज तासभर 2 जणांची चौकशी करायची. डेटा रेकॉर्ड करायचा असं ठरलं. खरं तर पोलिसांनी आधीच हे सर्व सोपस्कार पार पाडले होते, पण आम्हाला आणखी खोलात जाऊन चौकशी करायची होती. कोणालाही बांधील नसलेले हे मनमौजी श्रीमंत लोक यासाठी अजिबात तयार नव्हते. पण रीना सराफ यांच्या दबावामुळे नाईलाजाने त्यांना इंटरोगेशनसाठी यावंच लागणार होतं. सर्वात आधी आम्ही चौकशीसाठी बोलावलं ते रायचंद यांचा ज्येष्ठ सुपुत्र रौनक यांना. त्यांना माझ्या समोरच्या आरामदायी खुर्चीवर बसायला सांगितलं. माझ्या डाव्या बाजूला राजेश आणि उजव्या बाजूला विजय बसला होता. विजय रेकॉर्डर सांभाळत होता. राजेश डायरीत नोंदी टिपत होता. सचिनला आम्ही आमच्यापासून काटकोनात किंचित दूर उभं राहायला सांगितलं होतं. त्याचं पूर्ण लक्ष कायम सदस्यांवर असावं अशी सूचना दिली होती. त्यामुळे आपोआपच दबाव येऊन त्यांना खरं बोलायला भाग पडेल अशी योजना होती. मिस्टर रौनक आत येऊन स्थानापन्न होताच आम्ही आपापल्या जागा घेतल्या. सचिन त्यांच्यावर करडी नजर ठेवून उभा राहिला. त्याने अजिबात तोंड उघडायचं नाही अशी सक्त ताकीद त्याला दिली होती. प्लीज डू इट रिअल क्विक. आय हॅव व्हिडिओ कॉन्फरन्स ॲट 12. मिस्टर रौनक घाईघाईत म्हणाले. मी मनगटी घड्याळात पाहिलं. अजून 1.5-2 तास बाकी होता. एवढा वेळ पुरेसा होता. तुमची व्हिडिओ कॉन्फरन्स अजिबात मिस होणार नाही मिस्टर रौनक. आय प्रॉमिस. मी बोलायला सुरुवात केली. तर पहिला प्रश्न. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तुमचे वडील मिस्टर रायचंद सराफ यांचा मृत्यू 6 जानेवारीच्या रात्री 2:30-3 दरम्यान झाला असेल. तेव्हा तुम्ही कुठे होतात? रात्री 2:30-3 वाजता माणूस कुठे असणार? झोपलो असेल बेडरूममध्ये. पार्टी लेट नाईट पर्यंत चाललेली, पण मी 2 वाजताच झोपायला गेलो. आय एम फिटनेस कॉन्शियस. सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायचं असतं मला. 7 वाजता मॅन्शन बाहेर पडतो आणि पूर्ण प्रॉपर्टीमधून जाणाऱ्या ट्रॅकवर एक राऊंड मारून 8 पर्यंत परत येतो. रौनक म्हणाले. खूप चांगली सवय आहे तुमची, पण या गोष्टीची साक्ष देणारं कोणी आहे का? एलाबाय आय मीन. मी पुढचा प्रश्न टाकला. माझी वाईफ आरोही आहे ना, ती माझ्यानंतर झोपायला आली होती. तिने बघितलं असेल मला बेडरूम मध्ये. आणि जॉगिंगचे प्रूफ्स पाहिजे असतील तर प्रिमायसेस मधील ट्रॅकवरचे CCTV चेक करू शकता. रौनकने किंचित बेजबाबदारपणे म्हटलं. हो, तेच पाहून सांगतोय की तुम्ही 2-2:30च्या सुमारास बेडरूम मध्ये नव्हता. पूल जवळच्या CCTV मध्ये
तुम्ही 2:45 वाजता एकटेच ब्रँडी पीत तिथल्या बेंचवर बसल्याचं दिसलंय. मी गुगली टाकला. मिस्टर रौनक चपापले. त्यांना याची कल्पना नसावी. येस, दॅट्स ट्रू. होतो मी तिथे. झोप येत नव्हती म्हणून. बट दॅट प्रूव्ज नथिंग, ते म्हणाले. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो मिस्टर रौनक. रायचंद साहेबांचा मृत्यू रात्री 2:30-3 दरम्यान झालाय आणि 2:45 वाजता तुम्ही सीसीटीव्हीत दिसताय. याचे अनेक अर्थ लागतात. मी खंबीरपणे म्हटलं. व्हॉट डू यू मीन? मी माझ्या डॅडचा मर्डर केलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? मिस्टर रौनक यांनी भडकून विचारलं. ते एवढ्यात नाही सांगता येणार, पण संशय तर नक्कीच आहे. पोलिसांना हा विचित्र अपघाती मृत्यू वाटत असला तरी खूनच आहे आणि खुनी घरातलाच आहे अशी आम्हाला 100% खात्री आहे. मी शांतपणे उत्तर दिलं. मिस्टर रौनक यांचा स्वर नरमला. इथे आपली मर्जी चालायला हे काही मॅन्शन मधले नोकर किंवा ऑफिस मधले कर्मचारी नाहीत हे त्यांना कळून चुकलं. ओके, गो ऑन, ते म्हणाले. मग पुन्हा एकदा विचारतो. 6 जानेवारीच्या रात्री 2:45 सीसीटीव्ही मध्ये दिसण्याआधी तुम्ही कुठे होतात आणि त्याचा कोणी साक्षीदार आहे का? मी विचारलं. बेडरूम मध्येच होतो प्रोफेसर, पण झोपलो नव्हतो. आमचं भांडण झालं होतं, माझं आणि माझ्या वाईफचं. ती खूप वोडका प्यायली होती. नको नको ते बरळत होती. मी तिला कंट्रोलमध्ये पीत जा म्हटलं तर माझ्यावरच घसरली. वी हॅड व्हेरी बॅड आर्ग्युमेंट. शेवटी मी कंटाळून बाहेर पडलो आणि पूल जवळ येऊन बसलो. त्यांनी उत्तर दिलं. याचा अर्थ तुमच्या बेडरूम पासून पूल जवळ येईपर्यंत मध्ये जी काय 5-10 मिनिटं लागली असतील तेवढा वेळ तुम्ही एकटेच होतात, बरोबर? मी विचारलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली. ओके मिस्टर रौनक, मग तुम्ही जाऊ शकता. तुमच्या कॉन्फरन्सला अजूनही अर्धा तास बाकी आहे. गरज लागली तर तुम्हाला पुन्हा बोलवू, मी म्हटलं. ते एकदम उठले नाहीत. उगाच काचेपलीकडच्या समुद्राकडे पाहत राहिले. मग जरा भराने मोठा सुस्कारा सोडून उठले आणि गुपचूप बाहेर पडले. कंटाळलेला सचिन पटकन समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. पाय दुखले रे भोपळ्यांनो माझे उभे राहून राहून. जरा लवकर लवकर आपटत चला ना होलसेलमध्ये. आटपत म्हणायचंय का तुला भेंडी? शब्द जपून वापरत जा रे, अर्थाचा अनर्थ होतो अशाने. विजयने चूक सुधारली. एक घोसाळ्या, भाषेचं मला सांगू नकोस. ही जगातल्या नंबर 1च्या डिटेक्टिव्हची जिम्मेदारी नसती ना डोक्यावर, तर आतापर्यंत 10-12 काबंदाऱ्या लिहिल्या असत्या मी होलसेलमध्ये. चेतूला लिहायला कुणी शिकवलं ते विचार. सचिन गुरगुरला. मग आपट तुला काय आपटायची ती भेंडी, विजयने चिडून म्हटलं आणि वाद वाढण्यापूर्वीच संपवला. हा रौनक काहीतरी लपवतोय असं वाटतं मला बाबा. नवरा बायकोत भांडण झालं एवढंसं कारण असतं तर त्याला आधी खोटं बोलायची गरजच नव्हती. 1 नंबरचा खाली मुंडी घाबरगुंडी वाटतो हा मला, राजेश म्हणाला. ते तर आहेच. आज संध्याकाळी आपण याच्या बायकोला आरोहीला बोलावून घेऊ चौकशीसाठी. मग कळेल याने किती खरं सांगितलंय ते, मी म्हटलं. मिस्टर रायचंद यांच्या बेडरूम मधील अत्याधुनिक जर्मन तिजोरीचा सांकेतिक शब्द अर्थात पासवर्ड शोधून काढणं हे एक मोठं आव्हानच होतं. किमान 4-5 संधी असत्या तरी एखादा अंदाज चपखल बसला असता, पण फक्त एकच संधी शिल्लक असताना जोखीम पत्करणं जिकिरीचं होतं. अंदाज चुकला असता तर आतील दस्तावेजांसोबत सराफ कुटुंबातील बऱ्याच जणांच्या आकांक्षांचाही कोळसा झाला असता. असो, पण हिरे सुद्धा बऱ्याचदा कोळशाच्या खाणीतच सापडतात ना. तपास करत राहू. निरीक्षणाअंती काहीतरी महत्वाचं हाती लागेल असा विश्वास होता. राजेश त्याच्या परीने कामाला लागला होता. एखाद्याचे मृत्यूपत्र हरवले तर पर्याय काय याबद्दल शोधाशोध करत असताना एक उपाय सापडला. मृत्यूपत्र ज्या वकिलाकडून रजिस्टर करवले त्यांच्याकडे असलेला ड्राफ्ट किंवा जादाची प्रत. ॲडव्होकेट साळुंखे हे रायचंद यांचे मागील 40 वर्षांपासूनचे कायदेशीर सल्लागार.
विल बनवण्यात त्यांनीच मदत केली असणार. कदाचित त्यांच्याकडे एखादी प्रत सुद्धा असेल. आम्ही साळुंखे वकिलांना फोन केला. त्यांचे वय 67 वर्षे होते. पक्षघाताचा झटका आल्याने ते अंधेरीच्या एका इस्पितळात उपचार घेत होते. आम्ही लिंबू आणि योगला त्यांना भेटायला पाठवलं. वकिलांच्या तब्येत सुधारणा होती. ते बोलू शकत होते. पण रायचंद सराफांनी मृत्यूपत्र आपल्याकडून बनवून घेतलं नव्हतं असं ते म्हणाले. रीना मॅडमच्या मदतीने आम्ही पिंक डायमंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्या ज्या लॉ फर्म्सची मदत घेते त्या सर्वांशी संपर्क साधला, पण नाहीच, वकील सापडला नाही. हे अतिमहत्वाचे कागदपत्र तयार करण्यासाठी त्यांनी एखाद्या नवीन वकिलाची मदत घेतली असावी. त्यात काहीतरी गोपनीय असावे जे आपल्या नेहमीच्या वकिलांकडून सर्वांना आधीच समजेल अशी चिंता कदाचित त्यांना असावी. म्हणूनच अशी तजवीज केली असेल. थोडक्यात काय तर अज्ञात वकिलाला शोधणं किंवा जर्मन तिजोरीचा 7 अक्षरी पासवर्ड अचूक ओळखणं हे दोनच पर्याय आमच्या समोर होते. पासवर्ड अचूक ओळखल्याने मृत्यूपत्र सापडलं असतं. सराफ कुटुंबियांची तगमग कमी झाली असती आणि कदाचित रायचंद यांच्या खुनाशी संबंधित एखादा धागादोरा पण हाती लागला असता. पण सचिनसाठी याहून महत्वाचं हे होतं की तिजोरी यशस्वीपणे उघडल्यास रीना मॅडम 2 कोटी रुपये जादा देणार होत्या. त्याने बराच फायदा झाला असता. त्यामुळे तो मॅन्शन मधील सर्व 7 अक्षरी शब्दांची यादी बनवू लागला. पण समस्या अशी होती की सर्वच वस्तूंना इंग्रजीत काय म्हणतात हे त्याला ठाऊक नव्हतं. माहीत पडलं तरी स्पेलिंग मध्ये गडबड होत असे. म्हणून त्याने गुगल रावांची मदत घेतली आणि दिवस रात्र तेच काम करू लागला. त्याने शोधलेले काही पासवर्ड असे होते: बेडरूम, सोफा सेट, कार्ड बॉक्स इत्यादी इत्यादी. संध्याकाळी चहापानानंतर आम्ही पुन्हा लायब्ररीत जाऊन बसलो. आरोही मॅडमला चौकशीसाठी यायचं आहे याची कल्पना दुपारीच देण्यात आली होती. त्यांना 6 वाजता बोलावलं होतं. त्या 6:45 वाजता आल्या. वाट बघून बघून आम्ही कंटाळलो होतो. पण त्यांच्या चेहऱ्यावर उशिरा आल्याची कुठलीच खंत नव्हती. उलट मला इथे बोलावलंच कशाला असे बेपर्वाईचे भाव होते. अतिशय महागडा ड्रेस घालून, नखशिखांत मेकअप करून, गळ्यातील हिऱ्यांचा नेकलेस मिरवत त्या आमच्या समोर येऊन बसल्या. संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये. मोबाईल सुद्धा सोन्याचा, त्यावर रत्ने जडवलेली. त्यांच्या मोबाईलची किंमत आमच्या वर्षभराच्या एकत्रित कमाईपेक्षा जास्त असावी. काही अतिश्रीमंतांना आपल्या पुढे सर्वच तुच्छ वाटतात. दुसऱ्याच्या वेळेची, श्रमाची त्यांना काही फिकीरच नसते. आरोही मॅडम त्याच श्रेणीतल्या वाटत होत्या. त्यांचं उशिरा येणं, आमच्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये पाहत राहणं अतिशय चीड आणणारं होतं. तरीही मी स्वतःवर संयम राखून म्हटलं, मॅडम प्लीज मोबाईल सायलंटवर टाकून बाजूला ठेवा. आपण इंटरोगेशन सुरू करत आहोत. आधीच उशीर झालाय. कट द क्रॅप, कम टू द पॉइंट, आस्क व्हॉट यू वॉन्ट. त्यांनी माझ्याकडे ढुंकूनही न पाहता म्हटलं. हा फक्त श्रीमंतीचा तोरा नव्हता. इथे आल्यावर पहिल्याच दिवशी मी त्यांच्या मुलाला सर्वांदेखत एक्सपोज केलं होतं, त्याचा रागही असावा. पण यासाठी रिदमच कारणीभूत होता. त्याने मला आव्हान द्यायला नको होतं. तो असा का होता हे त्याच्या मम्मीकडे पाहून कळतच होतं. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही जाऊ शकता आरोहीजी. मी रीना मॅडमना सांगेन की तुम्हाला मिस्टर रायचंद यांचा खुनी शोधण्यात काहीच रस नाही. आणि हो, विल पेपर्समध्ये काय असेल हे जाणून घेण्यातही. मी डाव टाकला. आरोही मॅडमने पटकन मोबाईल समोरच्या कॉफी टेबलवर ठेवला आणि हातांची घडी घालून फणकाऱ्याने म्हणाल्या, विचारा काय विचारायचं ते. रायचंद साहेबांचा खून झाला त्या सुमारास तुम्ही कुठे आणि काय करत होतात? मी तोच प्रश्न विचारला. ऑब्व्हियसली बेडरूम मध्ये असणार. इट वॉज व्हेरी लेट. व्हॉट सिली क्वेश्चन इज दिस? त्यांनी ऐटीत म्हटलं. बेडरूम मध्ये तुम्ही एकट्याच होता की मिस्टर रौनक सुद्धा होते? ते तुमच्या आधीपासून तिथे होते की नंतर आले? मग सकाळपर्यंत तुम्ही दोघं बेडरूम मध्येच होता का? मी पुढचा प्रश्न विचारला.
हे थोडं पर्सनल होतंय नाही का? तुम्हाला सवयच आहे वाटतं लोकांच्या पर्सनल गोष्टीत शिरण्याची. त्यांनी टोमणा मारला. आमचं कामच आहे ते. ज्या मॅन्शनमध्ये तुमचा बेडरूम आहे तिथेच कुणाची तरी निर्घुण हत्या होते तेव्हा काही पर्सनल वगैरे उरत नाही. हा खून नसता झाला तर आम्ही इथे आलोही नसतो. वी हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. सो प्लीज नीट आठवून उत्तर द्या. मी स्पष्टपणे सांगितलं. मी आणि रौनक एकत्रच गेलो होतो बेडरूममध्ये. इनफॅक्ट तोच मला घेऊन गेला. वोडका थोडी जास्त झाली होती. मग सकाळी उशिरा जाग आली तेव्हा रौनक शेजारी झोपलेला होता. मॅडमने उत्तर दिलं. ते धडधडीत खोटं होतं. विजय आणि राजेशने सूचकपणे एकमेकांकडे पाहिलं. ओके, मी रायचंद आणि रीना यांच्या 50व्या अॅनिव्हर्सरीचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यात आरोहीजी. द पार्टी वॉज वेल ऑर्गनाइज्ड अँड लॅविश. तुम्ही तर रेड गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होतात. आफ्टर ऑल 25 वर्षांपूर्वी एका सुप्रसिद्ध मालिकेच्या लीड ॲक्ट्रेस होता आपण. फोटोत तुम्ही अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा हाच नेकलेस घातला होता असं दिसतंय. हा स्पेशल नेकलेस आहे का? मी पुढचा प्रश्न विचारला. स्वतःच्या स्तुतीने किंचित हुरळून गेलेल्या आरोहीने यावेळी मोकळेपणाने उत्तर दिलं. येस, दिस इज माय फेवरेट नेकलेस. रौनकने आमच्या 20th अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता. प्युअर डायमंड अँड रुबीज. कितीचा आहे माहिती आहे का? 25 CR. वाव, दॅट्स रिअली कॉस्टली. पण त्यातील एक रुबी गायब आहे मॅडम. तो कुठे आहे? मी लक्षात आणून दिलं. तसं दचकलेल्या आरोही मॅडमचा हात एकदम गळ्याकडे गेला. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.